नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आजची रेसिपी खूप खास असणार आहे. तर ही मिठाई 2 in 1 आहे. तर नक्की ट्राय करा आणि थंडगारच हिला सर्व करायची आहे. तर ह्या उन्हाळ्यात ही मिठाई नक्की ट्राय करा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ही रेसिपी इतकी छान आणि इतकी टेस्टी झालेली होती की 8 दिवस तुम्ही स्टोअर करू शकता, पण एका दिवसातच आमच्याकडची ही संपलेली आहे. तर नक्की ट्राय करा. तर एका पॅनमध्ये मी इथे पनीर घेतलेलं आहे. हे पनीर आपल्याला हाताने छान असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे याला अगदी सॉफ्ट करून घ्यायचं. आणि हे बाजारातलं पनीर नाही तर घरीच बनवलेलं आहे. बाजारातलं खूप कडक असतं. तर जर तुम्ही बाजारातल्या पनीरपासून ही रेसिपी बनवणार असाल तर त्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्या, म्हणजे तुमचाही डो अगदी असा सॉफ्ट तयार होईल. नाहीतर तुम्ही घरीच करू शकता पनीर. तर त्यात नंतर 2 मोठे टीस्पून म्हणजे आपले टेबलस्पून याच्यात मी मिल्क पावडर ॲड केलेली आहे. आपल्याला यात खवा वापरायचा नाही आणि याची चवही चांगली यायला पाहिजे. तर यात 2 चमचे मोठे आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे. आणि मिल्क पावडर घातल्यावर छान याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण मिल्क पावडरच्या लगेच गुठळ्या तयार होतात. तर थोडा वेळ लावून छान मिक्स करून घ्या. तर मी इथे 2 मोठे चमचे पिठी साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण ही मिठाई खूप जास्त गोड असली तर नाही चांगली लागत. तर थोडी कमीच साखर घाला, कारण आपण याच्यावर जी टॉपिंग घालणार आहोत तीही गोडच असते. तर इतकीच आपला खवा म्हणजे आपलं जे पनीर होतं ते साधारण 200 ग्रॅम होतं. तर त्यासाठी मी 100 ग्रॅम किंवा त्यापेक्षा थोडी कमी 40 ग्रॅम समजा पिठी साखर घातलेली आहे. नंतर यात आपल्याला कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे, ज्याच्याने याचं टेक्स्चर खूप छान येतं आणि चवही खूप छान येते. तर 1 चमचा मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतली, त्यात पाणी ॲड केलं आणि छान मिक्स करून घेतलं. आता हे पाणी जे आहे कॉर्नफ्लॉवरचं थोडं थोडं करत आपल्याला यात मिक्स करत जायचं आहे. हात अजिबात थांबवायचा नाही मिक्स करायचा, कारण याच्या गुठळ्या लगेच तयार होतात. तर सतत ढवळत राहा आणि छान मिक्स करून घ्या अगदी 4 ते 5 मिनटं. आणि फ्लेवरसाठी तुम्ही एखादा इसेन्स घातला, रोज इसेन्स किंवा केवड्याचा इसेन्स घातला तरी छान लागतं. पण मी इथे वेलची पूड घातलेली आहे, साधारण 1 चमचा इथे मी वेलची पूड घेतली. वेलची पूड म्हणजे मी वेलची साखरेत बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये, त्यामुळे ती पांढरी दिसते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या आवडीचा फ्लेवर ॲड करू शकता. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आत्तापर्यंत आवडलेला आहे, म्हणजे तुम्हाला नक्की ट्राय करायची आहे ही रेसिपी, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल तेही कमेंट करा. आणि अजून आपली रेसिपी पूर्ण तयार झालेली नाही आहे, तर कुठेही न जाता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर आता हे बघा छान कडेने याला सुटायला लागला आहे, तोपर्यंत आपल्याला ढवळायचं आहे. बघा पॅनला अजिबात चिकटत नाही आहे, म्हणजे आपलं छान झालेलं आहे तयार. तर गॅस बंद करायचा ह्या वेळेला, पण आपल्याला हे तसंच पॅनमध्ये सोडायचं नाही. थोडा वेळ आपल्याला याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे खाली चिकटणार नाही आणि करपणारही नाही. तर बघा छान आपलं तयार झालेलं आहे. तर आता तुम्हाला ज्या भांड्यामध्ये याला सेट करायचं आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. तुमच्याकडे जो टीन वगैरे असेल केकचा तुम्ही तोही घेऊ शकता, किंवा असं काचेचं भांडं असेल तर त्याला छान तूप लावून घ्या खाली. आणि त्यावर हे मिश्रण छान एकसारखं असं पसरवून घ्या. आणि याच्यावर जी टॉपिंग आपण घालणार आहोत ती आता आपण तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे व्हाईट कलरचं आपलं व्हाईट चॉकलेट कंपाऊंड असतं ते घेतलेलं आहे. तुम्हाला डार्क घालायचं असेल किंवा मिल्क कंपाऊंड घालायचं असेल, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही वापरू शकता. तर इथे मी 150 ग्रॅम साधारण चॉकलेट घेतली, त्याला मेल्ट करून घेतली आणि याच्यात मी कलरिंगसाठी जेल फूड कलर ॲड करते. तर ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल करायचा तर तुम्ही याला स्किप करू शकता. याच्याने छान पिस्ता कलर येतो, त्यामुळे मी याला ॲड केला. आता हे चॉकलेट आपलं मेल्ट केलेलं छान त्या मिश्रणावर
आपण पसरवून घेऊया आणि वरती टॉपिंगसाठी काजू बदाम किंवा तुम्हाला जे ॲड करायचं असेल टॉपिंगसाठी ते ॲड करू शकता. आणि थोड्या वेळासाठी याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे, साधारण 1 ते 1.5 तास, म्हणजे छान सेट होतं. आणि फ्रेंड्स, मी इथे एक चूक केली की चॉकलेट मी डायरेक्ट सेट करायला ठेवून दिलं. तर तुम्ही तसं करू नका. आधी त्याच्यावर तुम्हाला हव्या असलेल्या आकाराचे काप करून घ्या, म्हणजे आकार देऊन घ्या आणि नंतर सेट करायला ठेवा. कारण चॉकलेट एकदा हार्ड झाल्यावर ते थोडा त्रास होतो आपल्याला नंतर काप करायला. त्यासाठी आधीच तुम्ही ते काप करून घ्या. तर बघा, छान आता आपली मिठाई रेडी आहे. आता याला मी 1-1.5 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवते. आणि हे बघा, अगदी सेट झालेली आहे चॉकलेट, जे की मी तुम्हाला आधी सांगितलं की माझ्याकडून चूक झाली होती, तर ती तुम्ही करू नका, आधीच काप करून ठेवा. तर रेडी आहे थंडगार अशी आपली मिठाई. तर ह्या मिठाईला काय नाव ठेवायचं हे मला नाही समजत होतं, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की याचं नाव आपण काय ठेवूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.